सन्माननीय व्यासपीठ आणि राष्ट्र सेविका समिती कोकण प्रांताच्या वर्गात आपल्या सगळ्यांसमोर बोलताना मला अतिशय आनंद होत आहे। मी गप्पा मारणार आहे, मी काही भाषण देणार नाही, कारण आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की आपल्यापैकी ज्या मुली अजून शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात कॉलेजात जाणार असतील त्यांच्यापैकी काहींना जर वाटलं की आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं, सुषमा स्वराज यांचं नाव ऐकलं कोणी? कोणी ऐकलं? हातवरती करा। 1 2 आणि आपल्यापैकी मला सांगा, शाळेमध्ये कोण येतं, म्हणजे कॉलेजमध्ये कोण जाणार आहे? किती जणी? ओके। आणि महाविद्यालयात कोण आहे? शाळेत कॉलेजमध्ये कोण कोण शिकतं? आणि शिक्षण पूर्ण झालेले असे किती जण आहेत? आणि खास करून म्हणजे मी आता शाळेतल्या मुलींना प्रश्न विचारणार आहे की काय व्हायचंय मोठेपणी? काही ठरवलंय? कोणाला शिक्षक कोणाला व्हायचंय? काय शाळेत प्राध्यापक कोणाला व्हायचंय? कॉलेजमध्ये शिकवायचंय कोणाला? 1 2 मग नोकरी कोणाला करायची आहे? ऑफिसमध्ये किंवा अशा प्रकारे काही? कोणालाच नाही करायची, चांगली गोष्ट एक आहे। आणि सरकारी नोकरी कोणाला करायची आहे? परराष्ट्र सेवेत खूप जण आहेत। आणि सरकारी याच्यामध्ये काय व्हायचंय? जिल्हाधिकारी वगैरे व्हायचंय का? पोलीस व्हायचंय का? आणि राजदूत कोणाला व्हायचं? राजदूत माहिती आहे म्हणजे काय असतं? राजदूत देशाचे, भारताचे कोण असतं? जासूस नाही, राजदूत। जासूस वो अलग रहते हैं। बोल बोल, हाँ बोलो बोलो। आपने डॉक्टर जयशंकर का नाम किसने सुना है? वो कौन थे पहले? अभी कौन है वो? IAS ऑफिसर। जे IAS ऑफिसर असतात ते कोण होतात? ते पुढे ॲम्बॅसेडर होतात। ॲम्बॅसेडर मी तसं इस्रायलच्या सरकारमध्ये काम करतो, तसं आपल्याकडे पण भारत सरकारमध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्या त्या देशांमध्ये भारताचे दूत राजदूत म्हणून ओळखले जातात। आता भारत पाकिस्तान जे युद्ध झालं त्याच्याबद्दल कोणी कोणी ऐकलंय? काय झालं युद्धामध्ये? कोण सांगू शकेल काय झालं युद्धामध्ये? कोण जिंकलं? भारत जिंकला का पाकिस्तान जिंकला? ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालं। ऑपरेशन सिंदूर कोणी कोणी ऐकलंय? अरे वा, सगळ्यांनी ऐकलंय। काय 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 झालं ऑपरेशन सिंदूर मध्ये? एक भाग म्हणजे युद्ध झाला, आणि आणखीन काय काय झालं ऑपरेशन सिंदूर मध्ये? आपण काय काय केलं भारताने? उडवून टाकलं। आणि आणखीन सुरुवात कशी केली? पण सिंधू नदीचं पाणी अडवलं। आणि आणखीन काय काय केलं? विजा द्यायचा तो बंद केला। जे पाकिस्तानी भारतात राहत होते त्या सगळ्यांना परत पाठवलं। आणि आणखीन काही आठवतंय का? पाकिस्तानची जहाजं इकडे यायची आणि मी इकडनं माल पाकिस्तानला जायचा, तो बंद करून टाकला। एअरस्पेस बंद करून टाकली। आणि विमानं पाकिस्तानची जायची ते देशावरनं ते पण बंद झाली। मग हे जे सगळं झालं ऑपरेशन सिंदूर म्हणून, त्याच्यावरच मी बोलणार आहे। पण फक्त हे आपण पाकिस्तान पुरतं नाही बोलणार आहोत, संपूर्ण जगापुरता बोलायचं आहे। आणि आपल्यापैकी ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना या सगळ्याचा भाग होण्याची ही संधी आहे। म्हणजे पूर्वी फक्त लोक डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, जिल्हाधिकारी व्हायचंय, पोलीस व्हायचंय असा विचार करायचे। पण आता हेही जे सरकारचं प्रतिनिधित्व करू शकतील, देशाचं प्रतिनिधित्व करू शकतील, त्यांच्यासाठी ही संधी आहे। आणि ज्यांना उद्योग करायचा आहे, ज्यांना खेळाडू व्हायचंय, ज्यांना चित्रपटात नाटकात काम करायचंय, तेही शेवटी देशाचं प्रतिनिधित्व करतात। कारण जेव्हा एखादा अमिताभ बच्चन, साधं छोटं उदाहरण सांगतो की अमिताभ बच्चन सगळ्या जगात प्रसिद्ध आहे। लोक अमिताभ बच्चन बघितलं की काय बघतात? की भारत बघतात, की तो भारतातला आहे। अमिताभ बच्चन जेव्हा लोकप्रिय होतो तेव्हा भारताबद्दलही लोकांना गोष्ट कळते। जेव्हा एखादी खेळाडू मेरी कोम असेल, मेरी कोम जेव्हा बॉक्सिंगमध्ये विजयी होते तेव्हा नाव कोणाचं होतं? भारताचं होतं। आणि हे जे सगळं जागतिक
आंतरराष्ट्रीय स्तरावर ते चालतं. त्याच्यात राजकारण एक भाग आहे, पण त्याच्यामध्ये चित्रपट आहे, संगीत आहे, खेळ आहे, पर्यटन आहे. कोणाला फिरायला आवडतं? सगळ्यांना फिरायला आवडतं. तर जेव्हा तुम्ही देशात फिरता तेव्हा तुम्ही आपल्या कोकणाबद्दल, आपल्या जिल्ह्याबद्दल, मग महाराष्ट्राच्या बाहेर गेलात तर महाराष्ट्राबद्दल सांगता. तसं जेव्हा तुम्ही देश सोडून बाहेरच्या देशामध्ये जाता तेव्हा तुम्ही भारताबद्दल तिथल्या लोकांना सांगता की आमच्याकडे कसं आहे जीवन आहे, कशा प्रकारे कुटुंब व्यवस्था आहे, आपल्याकडे कशा प्रकारे सण आपण साजरे करतो, कुठलं अन्न खातो. हे सगळंही जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते एका प्रकारे या देशाचं प्रतिनिधित्व होतं. आता मी तुम्हाला मागच्या भारत-पाकिस्तान संघर्षाबद्दल सांगतो, कारण आता ऑपरेशन सिंदूर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे आपण काय काय केलं ते. पण 6 वर्षापूर्वी म्हणजे 2019 साली आपल्याला आठवत आहे का असाच एक हल्ला झाला होता? पाकिस्ताननी भारतात एक हल्ला केला होता काश्मीरमध्ये. इथे पहलगामला झाला होता. तेव्हा तो हल्ला कुठे झालेला? पुलवामा. तो पुलवामामध्ये पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि आपले CRPFचे 40हून जास्त जवान मारले गेले, कारण बसवर त्यांनी सुसाईड बॉम्बचा हल्ला केला. आणि मग जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले तेव्हा पाकिस्तानने एका प्रकारे आपल्याला आव्हान दिलं होतं, कारण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उरीला जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. आठवतात सर्जिकल स्ट्राईक केलेले आपण पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ओलांडून दहशतवाद्यांना तिथे मारलं होतं. उरीची पिक्चरही त्याच्यानंतर विकी कौशलचा आलेला होता. पण तसं आता तुम्ही काय कराल? कारण जेव्हा भारताच्या निवडणुका होत्या ते 14 फेब्रुवारीला ही घटना घडली होती, एप्रिलमध्ये निवडणुका होत्या, आणि आता तुम्ही काय करणार? अशा प्रकारचं आव्हान पाकिस्ताननी भारताला दिलं होतं. आणि मग आपणही ठरवलं की गेल्या वेळेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आपण दहशतवाद्यांना मारलं, पण जर रोग जुना असेल, रोग गंभीर असेल तर ऑपरेशन करावं लागतं. आणि मग ऑपरेशन करायचं ठरलं आणि मग आपल्या विमानांनी 26 फेब्रुवारीला, स्वातंत्र्य सावरकरांची पुण्यतिथी होती, पण 26 फेब्रुवारीला आपण विमानं पाकिस्तानची सीमा पार करून आपण पाकिस्तानमध्ये गेलो आणि खैबर पख्तूनख्वा जो भाग आहे पाकिस्तानचा, तिथे जे दहशतवाद्यांचे तळ होते त्या तळावर आपण ते तळ उद्ध्वस्त केले. आणि त्याच्यासाठी आपल्या मिग विमानांनी आणि जॅग्वार विमानांनी तेव्हा महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर काय झालं आठवतंय का? पाकिस्तानने काय केलं? पाकिस्तानने पण आपल्यावर हल्ला केला होता का? तेव्हा आपला पायलट एक पकडला गेला होता. कोणाला नाव आठवतंय त्याचं? अभिनंदन वर्धमान. मग काय झालं? पकडल्यावर पाकिस्तानने मारायला हवं होतं किंवा छळ करायला हवा होता. मग काय झालं तेव्हा आठवतंय? पाकिस्तानने पायलटला एका दिवसामध्ये परत केलं. याचं कारण भारताने अमेरिका असेल किंवा आंतरराष्ट्रीय जे वेगवेगळे देश आहेत त्यांच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणला. कारण ही जी विमानं पाकिस्तानला दिली होती F-16, ती कशासाठी दिली होती माहिती आहे का? ती दहशतवाद्यांशी लढायला दिली होती, पण ती विमानं पाकिस्तानने भारताविरुद्ध हल्ला करायला वापरली. आणि त्यामुळे मग आपण अमेरिकेच्या हे लक्षात आणून दिलं की बघा तुमची विमानं दुसऱ्या देशावर युद्ध करायला वापरण्यात आलेली आहेत, आता तुम्ही बघा काय करायचं ते. मग अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला, आपणही आंतरराष्ट्रीय स्तरावरनं दबाव आणला. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच संध्याकाळी, त्याच रात्री अभिनंदन वर्धमानला पाकिस्ताननी सीमेवर आणून सोडून दिलं. खरं राजकारण याच्या पुढे आहे, कारण त्याच आसपास म्हणजे 1 मार्चच्या आसपास, 25 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या आसपास दुबई कोणी नाव ऐकलंय? दुबई, अबुधाबी. तर त्या अबुधाबी येथे इस्लामिक सहकार्य संस्थेची 50वी बैठक पार पडत होती. आता जगभरात जवळजवळ 56 मुस्लिम देश आहेत. या सगळ्या 56 मुस्लिम देशांचा एक समूह आहे, संघ आहे, एक गट आहे, OIC, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. आणि त्याची 50वी बैठक पार पडत होती, कारण 50 वर्ष झाली होती. 1968 साली या संस्थेची स्थापना झाली, जेव्हा 1967 साली इस्रायल आणि अरब देशांमध्ये खूप मोठं युद्ध झालं होतं. आणि त्या युद्धात इस्रायल विजयी झाल्यानंतर या सगळ्या देशांनी ठरवलं की आपण एकत्र यायचं, मुस्लिम देश जगातले एकत्र यायचं. आणि इतर कुठल्या मुस्लिम देशाविरुद्ध युद्ध पुकारलं जात असेल किंवा त्यांच्या विरुद्ध काही अन्याय होत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्याचा आवाज उठवायचा. जेव्हा या संस्थेची स्थापना झाली होती
तेव्हा भारताने एक म्हटलं की अरे जगात सगळ्यात जास्त मुसलमान इंडोनेशियाच्या खालोखाल भारतातही आहे, आणि त्यामुळे आम्हाला या संस्थेमध्ये आम्हालाही प्रतिनिधित्व हवं. म्हणजे जरी आम्ही सेक्युलर घटनेने सेक्युलर देश असलो, हिंदू मेजॉरिटी असलो, तरी मुसलमानांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. आणि म्हणून भारताने आपल्या राष्ट्रपतींना या OICच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये मोरोक्कोला रबात म्हणून जी एक शहर आहे तिथे पाठवलं होतं. तेव्हा पाकिस्ताननी भूमिका घेतली की जर या परिषदेत तुम्ही भारताला स्थान दिलं तर आम्ही या परिषदेचा बहिष्कार करू. आणि त्यामुळे मग काय केलं, आपले राष्ट्रपती जे स्वतः तेव्हा मुस्लिम राष्ट्रपती होते ते मोरोक्कोला जायला इटलीपर्यंत पोहोचले होते. त्यांना अर्ध्या रस्त्यात सांगण्यात आलं की तुम्ही इथे येऊ नका, तुम्ही जर इथे आलात तर पाकिस्तान या परिषदेवर बहिष्कार घालेल आणि आम्हाला पाकिस्तान महत्त्वाचं आहे. भारताच्या राष्ट्रपतींना, भारताचे पहिले नागरिक, भारताचं सगळे एका प्रकारे देशाची शान राष्ट्रपती, त्यांना जेव्हा अर्ध्या वाटेतनं परत पाठवलं ही भारतासाठी अतिशय अपमानास्पद गोष्ट होती. पण आपण काहीही करू शकलो नाही. ही गोष्ट सांगायचं कारण जेव्हा हा जो बालाकोटला हल्ला झाला तेव्हा 50 वर्ष याच संस्थेच्या स्थापनेला पूर्ण होत होती आणि अबुधाबीला म्हणजे संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये त्याची 50वी बैठक पार पडत होती. आणि या परिषदेला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विशेष अतिथी म्हणून बोलावलं होतं. म्हणजे बघा, पहिल्या परिषदेला राष्ट्रपतींना परत पाठवलं, 50व्या परिषदेला भारताच्या आणि अरब देशांमध्ये एक महिला मंत्री जाऊन, जिथे ज्या देशामध्ये महिलांना बुरख्यात राहावं लागतं त्या देशामध्ये दुसऱ्या देशाची एक महिला येऊन प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करणं. पुन्हा पाकिस्ताननी तोच प्रयत्न केला. पाकिस्तानने सांगितलं की आज एक तर भारताने आमच्यावर आक्रमण केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री इथे आल्या तर आम्ही या परिषदेवर बहिष्कार टाकू. पाकिस्तानला सांगितलं तुम्हाला बहिष्कार टाकायचं तर टाका, आम्ही सुषमा स्वराज यांना बोलवलेलं आहे, त्या येणार आणि त्या भाषण करणार. आणि सुषमाजी तिथे जाऊन त्यांनी भाषण केलं, दहशतवादावर टीका केली आणि पाकिस्तानला त्यांच्या उपमंत्र्यांना पाठवावं लागलं, कारण पाकिस्ताननी भूमिका घेतली की जर तुम्ही आलात तर आम्ही येणार नाही. आणि शेवटी हे 50 वर्षात जे बदललेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि हे बदललंय याचं कारण भारताने गेल्या 10-11 वर्षामध्ये परराष्ट्र संबंधांमध्ये आपले जे वेगवेगळ्या देशांशी जे संबंध असतात, आपण व्यापार करतो, आपण ते सगळे बरेच आपण हल्ली घरातल्या वस्तू वापरतो, हे सगळे कॅमेरा वगैरे हे सगळं चीनमधनं येतं. आपण अनेक देशांना अन्नधान्य पाठवतो, अनेक देशांना आपले सगळे दागिने आणि त्या सगळ्या गोष्टी पाठवतो. IT मध्ये सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटरवर आपली लोक काम करतात आणि जगभरातल्या लोकांना सेवा पुरवतात. अशा पद्धतीने संपूर्ण जगामध्ये जेव्हा व्यापार चालतो, गुंतवणूक परदेशातली भारतात येते, भारतातली गुंतवणूक दुसरीकडे जाते. आज जवळजवळ दरवर्षी 3.5 कोटी भारतीय पर्यटनासाठी असतील, नोकरीसाठी असतील, व्यवसायासाठी असतील परदेशात जातात. कोणी बँकॉकला जातं आणि दुबईला जातं, कोणी लंडनला जातं, कोणी न्यूयॉर्कला जातं, कोणी ऑस्ट्रेलियात जातं. अगदी जगातले आफ्रिकेतले देश आहेत, दक्षिण अमेरिकेतले देश आहेत, सगळे कुठे जर तुम्ही जा तुम्हाला 2-4 भारतीय लोक तरी तिकडे दिसतात. जेव्हा जग इतक्या वेगळ्या पद्धतीने एकमेकांशी जवळ येतं तेव्हा मग परराष्ट्र संबंध, परराष्ट्र व्यवहार अतिशय महत्त्वाचे असतात. तुम्हाला माहिती आहे परराष्ट्रात दुसऱ्या देशात जायला आपल्याला काय काय लागतं? पासपोर्ट कोण देतं? मग पूर्वी माहिती आहे का किती वेळ लागायचा पासपोर्ट मिळायला? ते किती वेळ लागायचा? बरोबर आहे. पूर्वी पासपोर्ट काढायला जायचं तर एकतर अख्ख्या देशात फक्त 80 ठिकाणी पासपोर्ट मिळायची सोय होती. म्हणजे अनेकांना तर अख्ख्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी किंवा मुंबई पुण्याला येऊन पासपोर्ट काढावा लागायचा. 40 दिवस, कमीत कमी 40 दिवस ते 2 महिने पासपोर्ट मिळवायला लागायचा. ते पासपोर्ट मिळवला की आपण काही मोठं पराक्रम गाजवला असं लोकांना तेव्हा वाटायचं. आणि त्याच्यानंतर विजा लागतो, कारण त्या देशात तुम्हाला जायचं तर त्याची परवानगी पाहिजे. मग तो विजा मिळायला अनेक देश तर भारतीय म्हणल्यावर विजा द्यायचे नाही किंवा मग विजा देताना अटी शर्ती घालून विजा द्यायचे. आज देशात 550हून जास्त पासपोर्ट केंद्र आहेत. अनेक ठिकाणी तर पोस्ट ऑफिसमध्येही तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो. तुम्ही ॲप्लिकेशन भरल्यावर 3 दिवसात पासपोर्ट अनेकदा फार तर फार आठवड्याभरात घरी येतो. आणि
आता म्हणजे अशी परिस्थिती आहे की तुम्ही सगळं जग सारे विश्वाची माझे घर आपण बोलतोय, पण आता हे प्रत्यक्षात झालंय. आणि हे होण्यासाठी देशात एकूण विमानतळांची संख्या होती. आधी नाही तर परदेशात जायचं तर मुंबईला या, दिल्लीला या, पण आता महाराष्ट्र बोलायचं झालं तर पुण्याहून आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, नागपूरला आहे, शिर्डीला आहे, कदाचित छत्रपती संभाजीनगरलाही आहे. आणि अशाच प्रकारे देशात 76हून जास्त विमानतळ आहेत. आणि त्यामुळे देशातनं परदेशात जाणं, परदेशातनं देशात येणं हे खूप सोपं राहिलेलं आहे कुठल्याही देशासाठी. म्हणजे भारत मोठा देश आहे, भारतात भारतीय पर्यटकांची संख्या खूप आहे, पण जे अनेक छोटे छोटे देश आहेत, थायलंड असेल, मॉरिशस असेल, अगदी लंडन असेल, ज्याच्यात स्पेन असेल, जिथे पर्यटकांमुळे देशात खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होतो, खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना उत्पादन पैसे मिळतात. गोव्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना जे गोव्यात असतील त्यांना माहिती असेल की केवढे परदेशी पर्यटक येतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा या सगळ्या गोष्टी धरल्या जातात तेव्हा भारताचं स्थान महत्वाचं आहे. भारत आज जगातली कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे माहिती आहे कोणाला? तिसऱ्या नाही, 5व्या. बरोबर, 5व्या. पण 5वे असले तरी आणखी 1-1.5 वर्षात आपण 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहोत. म्हणजे आपण त्या लाईन मध्ये आहोत. आता फक्त 19-20 अंतर आहे, पण 10 वर्षापूर्वी भारत जगातली 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होती. त्याच्या आधी तर बरीच मागची होती. पण लक्षात घ्या, केवळ 200 वर्षापूर्वी जगातला 25% उत्पन्न हे भारतात होतं. भारत आणि चीन मिळून जगातली 50% अर्थव्यवस्था होती. आणि मग ब्रिटिशांचं राज्य 150 वर्ष, त्याच्यामध्ये आपण इतके मागे पोहोचलो की एका प्रकारे परदेशातनं धान्य मागून खायची आपल्यावर वेळ होती. 1960 आणि 70च्या दशकात जो गहू जनावरं खायचे नाही तो गहू भारतात पाठवला जायचा, कारण भारताला गहू देखील पुरायचा नाही. आणि मग तेव्हापासून ती परिस्थिती होती. आणि आजची परिस्थिती आहे, आज केवळ अन्नधान्य नाही तर कोविडची लस असो, आपण 100पेक्षा जास्त देशांना ज्यांना गरज आहे त्यांना कोविडची लस दिली. ज्यांना ती गरज असते त्यांना त्याची किंमत कळते. आणि जेव्हा तुम्ही लस देता तेव्हा तुमचे संबंध त्या देशाशी, त्याच्या बदल्यात ते देश तुम्हाला काहीतरी देतात आणि याच्यातनं आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत होतात. आज भारत म्हणजे 2014 साली 11व्या क्रमांकावर आहे. आता 5व्या क्रमांकावर आहे. कोणीतरी गेल्या आठवड्यात 2 आठवड्यापूर्वी म्हणलं आपण 4थ्या क्रमांकावर आलोय ऑलरेडी. अर्थात असं मोजणं काही फार सोपं नसतं, पण 2027 सालापर्यंत आपण जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असू. भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत. आणि आज जगामध्ये अनेक देश असे आहेत की जिथे सरासरी वय लोकांचं 50च्या वरती गेलेलं आहे. जपानमध्ये खूप लोक म्हातारे आहेत, तरुण पिढी नाही. चीनमध्ये पण 1 घर 1 मूल अशी परिस्थिती होती, त्यामुळे तरुण पिढी उरलेली नाही. आणि त्यामुळे या सगळ्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर श्रमशक्ती लागते, जी श्रमशक्ती भारतीय लोक पुरवू शकतात. हे मी तुम्हाला सुषमा स्वराज यांचं सांगितलं. का त्यांनी सुषमा स्वराज यांना मान दिला? केवळ त्या महिला होत्या म्हणून नाही, केवळ भारताची अर्थव्यवस्था तेव्हा 6व्या क्रमांकावर 7व्या क्रमांकावर होती म्हणून नाही. तो मान अशासाठी दिला की आज हे सगळे आखाती देश आहेत. कोणते कोणते देश आहेत माहिती आहे आखातामध्ये? गल्फ कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत? UAE एक मी नाव सांगितलं. आणखी कोणकोणते देश आहेत माहिती आहे त्याच्या आजूबाजूचे? अफगाणिस्तान नाही. दुबईच्या बाजूला कुठला देश आहे? ओमेन, कुवेत, बरोबर. हा, आणखी कोणाला? मक्का मदिना कुठे माहितीये? सौदी अरेबिया. आणि सौदी अरेबियाच्या बाजूला हे सगळे लोक मिसाईल सोडतायत. आणि ते इराण बरोबर आहे, पण इराण आखातात नाही, इराण पलीकडे आहे. जे हुती लोक जे हे सोडतायत ते कुठून सोडतायत माहिती आहे मिसाईल? कुठला देश आहे तो? येमेन, नंतर ओमान, कुवेत, इराक, इराण, हा जो सगळा भाग आहे, इस्रायल, पॅलेस्टाईन, हे सगळे जो भाग आहे तो मिडल ईस्ट किंवा मध्य पूर्व म्हणून धरलं जातं. या सगळ्या देशांमध्ये भारतीयांची संख्या 1 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे दुबईमध्ये तिथल्या लोकांची जेवढी संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या भारतीयांची. कतारमध्ये स्थानिक लोकांची संख्या 3 लाख आणि भारतीय लोकांची संख्या 4 लाख. सौदी अरेबियामध्ये भारतीय लोकांची संख्या 30 लाख. या सगळ्या देशांमध्ये त्यांची अर्थव्यवस्था चालू आहे ती भारताच्या श्रमशक्तीमुळे. भारताचं जे व्यवस्थापन, सगळे मॅनेजर आणि सगळे जे बँका आणि या अनेक सेवा आहेत या भारतामुळे चालू आहेत. आणि 2010-11 या कालावधीत सगळ्या इजिप्तपासून, ट्युनिशियापासून सुरुवात झाली, ज्याला अरब स्प्रिंग म्हणतात, अरब राज्य क्रांती झाली. अनेक ठिकाणी
रक्तरंजित क्रांती झाली, तिथलं सरकार उठवून टाकण्यात आलं. अशा वेळेला हे देश स्थिर राहिले कारण इथे भारतीय लोक काम करतात आणि भारतीय लोक फक्त कामावर लक्ष देतात. बाकी ज्या देशामध्ये राज्यक्रांती कर, तिथे हिंसाचार कर, आणि त्यामुळे तुम्ही आखाती देशात जरी हे मुस्लिम धर्मीय देश असले तरी तिथे पाकिस्तानी लोकांपेक्षा भारतीय लोकांना जास्त मान आहे, कारण ते जास्त शिकलेले आहेत आणि जास्त क्रिमिनल गुन्हेगारी स्वरूपाचं काही तक्रारी नाही आहेत. आणि त्यामुळे भारताचं स्थान हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि आतापर्यंत काय होतं, आपण या देशातल्या लोकांची, आपल्याच लोकांची फारशी किंमत केली नव्हती. 1991 साली जेव्हा खाडी युद्ध झालं, आखाती युद्ध झालं इराक आणि कुवेत यांच्यामध्ये, तेव्हा 1 लाख लोक भारताचे अडकून पडलेले होते. आणि तेव्हा भारत सरकारने हात वरती केले की काय करावं, म्हणजे त्या लोकांना आणणार कसं. पण आता गेल्या 10 वर्षात जर तुम्ही बघितलं की जगाच्या पाठीवर कुठेही भारतीय व्यक्ती संकटात असेल, मग तिथे भूकंप झाला असेल, पूर आला असेल, युद्ध झालं असेल, यादवी युद्ध झालं असेल, किंवा काही आरोग्याचं संकट, कोविड सारखं संकट आलं असेल, भारत सरकार म्हणतं जिथे जिथे भारतीय लोक जगात आहेत त्या सगळ्यांना सुरक्षित भारतात आणणं, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, त्यांच्या कल्याणाची जबाबदारी आपली आहे. आणि त्याचा खूप मोठा परिणाम होतो. आणि हे फक्त गरीब देशातल्या लोकांपुरतं नाहीये. अगदी अमेरिकेसारख्या देशामध्ये जेव्हा चक्रीवादळ आलं तेव्हा तिथल्या भारतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतातल्या दूतावासातल्या लोकांनी. डिप्लोमॅट पिक्चर कोणी बघितलाय तुमच्यापैकी? आत्ताच एक आलाय जॉन अब्राहमचा. त्या पिक्चरमध्ये काय दाखवलं होतं की एक भारतीय तरुणी मलेशियामध्ये एका पाकिस्तानी माणसाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करून ती पाकिस्तानात जाते. आणि पाकिस्तानात गेल्यावर तिच्या लक्षात येतं की त्याच्या ऑलरेडी 3-4 बायका आहेत. आणि मग तिकडे गेल्यावर तो तिला अतिशय, म्हणजे इकडे एकदम चांगला वाटणारा हा माणूस पाकिस्तानमध्ये गेल्यावर तिला त्या खैबर पख्तूनख्वा, जिथे पठाण लोक असतात त्या भागामध्ये तिला घेऊन जातो, तिथे तिला कोंडून ठेवतो, तिला मारहाण, जबरी आणि खूप अत्याचार केले जातात. आणि मग ती ठरवते की याच्यातनं पळायचं. आणि पळायला पण कोण पळायला मदत करणार, कारण पाकिस्तानसारखा देश भारताशी फारसे संबंध नाहीत. आणि मग तिला ज्यांनी मदत केली ते सगळे राजनयिक अधिकारी. त्यांच्यापैकी तुम्ही जर कोणी राजनयिक अधिकारी झालात तर ते माझ्या आजच्या तुमच्याशी गप्पा मारण्याचं उद्दिष्ट आहे. मग तेव्हा ती भारताचा आपला इस्लामाबादला जे दूतावास आहे, त्याला हाय कमिशन म्हणतात, जे ब्रिटिशांचं जे होतं ते हाय कमिशन म्हणतात, बाकीच्या ठिकाणी दूतावास, एम्बसी किंवा दूतावास आणि हाय कमिशन म्हणजे उच्चायुक्तालय. जाऊ दे, गुंतागुंतीत आपण जायची काही गरज नाही आहे. पण तिथल्या अधिकाऱ्याशी ती संपर्क करते. नवऱ्याला सांगते की तुझ्या माझ्याशी लग्न झाल्यावर मला माझ्या माहेरून खूप पैसा मिळेल आणि जर पैसा तुला हवा असेल तर आपल्याला भारतीय दूतावासात इस्लामाबादमधल्या जावं लागेल. आणि मग नवरा लगेच पैसे तर हवेच असतात म्हणून तो तिला घेऊन तिकडे जातो. आणि मग तिकडे ती त्या राजनयिक अधिकाऱ्याला, जे आता भारताचे इस्रायलमधले अँबॅसेडर आहेत, JP सिंग म्हणून, खरी घटना आहे, खोटी नाही आहे, तर त्यांच्याशी ती भेटते आणि सांगते की बघा मला असं फसवून इथे पाकिस्तानमध्ये आणलंय, माझ्यावर अन्याय होतोय, अत्याचार, मारहाण होते, मला वाचवा. आणि मग ते तिकडनं सगळी सूत्र हलवतात, त्याला ती एम्बसीमध्ये ठेवून घेतात. मग परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधतात, पाकिस्तानशी संपर्क साधतात. मग पाकिस्तान सरकार त्यांना प्रयत्न करते की ही भारताची हेर कशावरून जाईल. आणि मग जे सगळं हे होतं ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा महत्त्वाचा भाग आहे. हे भारताचं परराष्ट्र धोरण आहे. कारण भारत आतापर्यंत जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जग 2 गटामध्ये विभागलं गेलं होतं. म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखालचा एक गट हा मुख्यतः पाश्चिमात्य देशांचा गट होता, भांडवलशाही देशांचा गट होता, त्यांच्या दृष्टीने तो लोकशाहीवादी देशांचा गट होता. आणि दुसरा गट होता तो रशिया, सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखालचा गट होता. सुरुवातीला त्याच्यामध्ये चीन होता, व्हिएतनाम होता, हे जे पूर्व युरोपातले देश आहेत, पोलंड असेल, रोमेनिया, बल्गेरिया, हे सगळे देश त्याच्यामध्ये, हंगेरी, हे सगळे देश होते, इजिप्त सारखे देश होते. म्हणजे संपूर्ण जगाची 2 गटामध्ये विभागणी झाली होती. तेव्हा भारताने अशी भूमिका घेतली होती की आम्ही याही गटात जाणार नाही, आम्ही त्याही गटात जाणार नाही, आम्ही स्वतंत्र राहणार, आम्ही अलिप्त राहणार. आणि म्हणून आपण एक अलिप्ततावादी देशांची चळवळ काही लोकांनी, काही देशांनी जी सुरू केली होती, त्याच्यामध्ये इंडोनेशिया होता, भारत होता, इजिप्त होता, तर आपण त्या 3ऱ्या गटात राहिलो. पण दुर्दैवाने झालं काय, कारण जगात अलिप्ततावादाला किंमत नसते. याचं कारण तुम्ही एकीकडे वाघ आहे आणि एकीकडे सिंह आहे, आणि मला वाघाकडे जायचं नाही आणि सिंहाकडे जायचं नाही, म्हणून मी
शेळ्यांची टोळी बनवणार. असं जरी झालं तरी जेव्हा वाघ हल्ला करतो, लांडगा हल्ला करतो, तेव्हा पळापळ होते. कारण तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणात केवळ न्यायाची भूमिका, तत्वाची भूमिका पुरेशी नसते. तुमच्या मनगटात ताकद असणं आवश्यक असतं आणि तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्याकडे पैसा असणं आवश्यक असेल. जर तुमची आर्थिक ताकद नसेल आणि जर तुमची लष्करी ताकद नसेल तर नुसतं आपण गप्पा मारतो, चांगल्या चांगल्या शाब्दिक बुडबुडे सोडतो, त्याला काही फारसा अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे भारताने जरी ही भूमिका घेतली होती, भारताचा जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होत असला तरी देखील जेव्हा वेळ पडली तेव्हा ते बाकीचे अलिप्ततावादी देश होते ते कधी अमेरिकेच्या बाजूला जायचे, कधी रशियाच्या बाजूला जायचे आणि आपण मधल्यामध्ये आपण कोणाचेच नाही, अशा प्रकारची अवस्था होती. आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता काय आपण अमेरिकेच्या गटातले नाही होत, आताही आपण तसे अलिप्त आहोत. पण एका प्रकारे आपण आता सर्व लिप्त आहोत. म्हणजे आम्ही आज अमेरिकेच्याही सोबत आहोत, आज आम्ही रशियाच्या सोबतही आहोत, आज आम्ही दुबई आणि सौदी अरेबियाच्याही सोबत आहोत, आज आम्ही तुर्कीच्याही, आज आपण तुर्की विरुद्ध शस्त्र उभारलं असलं तरी तुर्कीशी आपले चांगले संबंध तेव्हा प्रस्थापित आपण केले होते. याचं कारण आपल्याला मतलब आपल्या स्वतःच्या हिताशी. दुसरों के जय से पहिले खुद विजय करे. बाकी जगाचं नंतर बघूया, आधी स्वतःचं काय आहे ते बघणं आवश्यक. आणि स्वतःचं काय आहे तर आपल्या देशातल्या 140 कोटी लोकांना रोजगार देत आहे, त्यांचं आयुष्य जास्त सुखकर करायचं. आणि ते जर करायचं असेल तर ज्या देशांकडनं जे काही चांगलं मिळतं, जिथे भारतीय लोक जाऊ शकतात आणि नोकरी रोजगार करू शकतात, या सगळ्या देशांशी आपल्याला चांगले संबंध प्रस्थापित करायचं आहे. आणि त्यामुळे पंडित नेहरूंच्या काळात ज्याला आपण पंचशील म्हणायचो, परराष्ट्र धोरण ज्या 5 तत्वांवर आधारित होतं, पंचशील म्हणायचो, त्याला मोदी सरकारने पंचामृतात रूपांतर केलं. पंचामृत म्हणजे ज्याला 5S म्हणतात. याच्यामध्ये सुरक्षा, म्हणजे जिथे कुठे भारतीय लोक जगाच्या पाठीवर असतील त्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट भारताची संस्कृती. कारण एका प्रकारे भारत ही जगातली सगळ्यात जुनी संस्कृती आहे. बाकीच्या अनेक संस्कृती भारताप्रमाणे जुन्या होत्या, त्या सगळ्या लुप्त झाल्या. पण भारताची संस्कृती अजूनही, एक भारत आहे, चीन आहे, एक इस्रायलचं म्हटलं तर पण तोही देश म्हणजे उद्ध्वस्त होऊन त्याच्यात उभा राहिला. पण भारतीय संस्कृती ही चालत आलेली राहिलेली आहे. आणि त्यामुळे भारतीय संस्कृती 21 जूनला काय असतं आपल्याला माहिती आहे का? 21 जून ते कोणी सुरू केलं? योगा दिन. योगा डे कोणी सुरू केला? आपण सुरू केला. म्हणजे आपण त्या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस म्हणून साजरा करावा ही भारताने पुढाकार घेतला. आणि या जगभरात 21 जूनला जिथे जिथे अगदी सौदी अरेबियासारख्या देशातही योग दिन साजरा केला जातो. कारण आपली संस्कृती आपण लोकांपर्यंत घेऊन जातो. आपली जी मूल्य आहेत, अतिथी देवो भव आपण जे म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले चित्रपट असतील, आपलं संगीत असतील, या सगळ्या गोष्टी आपण घेतो. म्हणजे सुरक्षा झाली, संस्कृती झाली. तिसरा मुद्दा समृद्धी. कारण जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध नसाल तर तुमचं कोणी ऐकत नाही. तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे औद्योगिक ताकद असेल तर जगात तुमचं ऐकलं जातं. आणि ती भारताची समृद्धी, त्याच्यात जगाला भागीदार बनवणं, शेजारी देशांना भागीदार बनवणं आणि भारतीयांना जिथे असतील त्यांची समृद्धी, त्यांना रोजगार मिळणं, त्यांना व्यापार उद्योग करायला संधी मिळणं, ही समृद्धी पण तितकीच महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट भारतीयांचा सन्मान. कारण नुसतं पैसे मिळून उपयोगाचं नाही, भारतीय माणसाला जगात किंमत मिळाली पाहिजे, देशात किंमत मिळाली पाहिजे. आणि म्हणून हा जो पासपोर्टचा विषय आला की तुम्ही परदेशात जाताय म्हणजे काही उपकार करताय अशातलाही नाही. तो तुमच्या नोकरी, शिक्षण, पर्यटन सगळ्यासाठी तुम्हाला परदेशात जायचं हे तुमचा अधिकार आहे. आणि तुम्हाला ती सेवा मिळणं आणि जिथे गरज आहे तिथे भारतीय दूतावासात रात्री 2 वाजता फोन करून त्यांना, कोणी भारतीय तिथे अडकलाय, कोणाचा पासपोर्ट हरवतो, कोणाशी तिकडे चोरी होते, कधी तिथे भारतीयांविरुद्ध तिकडे जे कामगार म्हणून जातात त्यांच्याविरुद्ध अन्याय होतो. आज त्यांच्या हाकेला तो द्यायला भारताचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारताचं परराष्ट्र मंत्री आणि थेट पंतप्रधान सुषमा स्वराज यांच्या काळात कोणी त्यांना ट्विट केलं तर त्या ट्विटची दखल घेऊन ते त्याचं उत्तर द्यायच्या. आणि अशा प्रकारे देशाच्या ज्याला जे परराष्ट्र धोरण आहे त्याचं पंचामृत असं आपण तयार केलेलं आहे. पण परराष्ट्र धोरण म्हणजे काही असं हे नसतं की तुम्ही एकदा मुंबई पुणे हायवेला लागलात आणि गाडी सरळ सरळ, किंवा समृद्धी हायवेला लागलात आणि एकदा हायवेला लागलात की गाडी सरळ 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 चालू राहते. हा रस्ता आहे, हा घाटाचा रस्ता आहे आणि याच्यात तुम्हाला चढ असतात, उतार असतात, कधी ट्रॅफिक जॅम असतो, कधी मोकळा रस्ताही मिळालेला असतो. आणि त्यामुळे जर तुम्ही गेल्या 10-12 वर्षात बघितलं तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जे जी तत्व आहेत ती स्पष्ट आहेत. पण तरी देखील मार्गक्रमण करताना, म्हणून म्हटलं की
परराष्ट्र धोरणात तुम्हाला काम करायचं असेल तर डोक्यावर बर्फ ठेवणं आवश्यक आहे आणि जिभेवर साखर ठेवणं आवश्यक आहे. बोलताना अतिशय गोड बोलायचं आणि डोकं अतिशय थंड ठेवायचं, कारण कधी कधी आपले डोनाल्ड ट्रम्प काहीतरी बोलून जातात की आम्हीच युद्ध थांबवलं. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला शांतपणे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला वाद घालायची गरज नसते. तुम्हाला अनेकदा ठीक आहे तुम्ही थांबवलं युद्ध, ठीक आहे तुम्ही थांबवलं, शेवटी परिस्थिती काय आहे ते आपण बदलू शकत नाही. पण तुमचे मित्र कोण आहेत, तुमचे शत्रू कोण आहेत, काल जे तुमचे वैरी होते ते उद्या तुमचे मित्र होऊ शकतात आणि ते मित्र होऊ शकतात, ते उद्या तुमचे स्पर्धक होऊ शकतात. आणि हे जे सगळं तुम्हाला ठरवायचं असतं ते ठरवण्यासाठी तुम्हाला तुमचा इतिहास, स्वतःचा इतिहास माहिती पाहिजे, तुमच्या शेजाऱ्यांचा इतिहास माहिती पाहिजे. आपल्याला पटकन अमेरिकेतले 4 शहरांची नावं विचारली की सगळेजण आमचा हे न्यूयॉर्कला असतो, तो कॅलिफोर्नियाला असतो, फलाना टेक्सासला असतो. पण पाकिस्तानातली 4 गावं सांगा म्हटलं किंवा बांगलादेशातली 4 शहरं सांगा, कोणाला माहिती आहे बांगलादेशमधली 4 शहरं? कारण बांगलादेशमध्ये आपलं असंच शेजारचं म्हणजे ते कोणाला त्याच्याशी पडलेली असं आपल्याला हे असतं. पण बाकी तुम्हाला मिडल ईस्ट मधलं विचारलं, लंडन मधलं विचारलं तर माहिती सांगू शकतात. कारण आपल्याकडे कायम आतापर्यंत अशी एक धारणा तयार केलेली आहे की हे जे सगळे गोऱ्या लोकांचे देश आहेत ते कायम बरोबर असतात, ते जे करतील ते योग्य असतं. पण तुम्हाला परराष्ट्र धोरण समजायचं तर आधी तुम्हाला स्वतःबद्दल माहिती पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला आपल्या शत्रूबद्दल माहिती पाहिजे, ज्याला शत्रुबोध, शत्रूचे कच्चे दुवे कुठले आहेत हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. जर तुम्हाला कळले तरच तुम्ही त्याला तोंड देऊ शकाल. आणि मग तुमचं आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं आवश्यक आहे, व्यापारीदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि तुम्ही तुमची जी भूमिका आहे ती जगाने मान्य करायला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मग कधी खेळाची भूमिका असते, कधी चित्रपटांची भूमिका असते. आत्ताच 1 मे ते 4 मे मुंबईमध्ये वेव्स म्हणून कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि एका प्रकारे बॉलिवूडला केवळ बॉलिवूड पुरता मर्यादित न राहता भारताची जी गेली 10,000 वर्ष आपली संस्कृती आहे आणि आपण कायम ज्याला स्टोरी टेलर म्हणत असतो, रामायण असेल, महाभारत असेल, पंचतंत्र असेल, आपल्या जी गोष्ट असते, आपली गोष्ट असते ती जगाला सांगायची, ही आपली सवय असते. आणि ती आजच्या 21व्या शतकात आपण कशा प्रकारे करू शकू. आणि त्याच्यातही वेगवेगळे आपला जो दुवा आहे तर बुद्ध धर्म भारतात जन्माला आला, पण ही बुद्ध संस्कृती आहे जगभरात. चीन, जपान, कोरिया, नेपाळ असेल, म्यानमार असेल, थायलंड असेल, अनेक देशामध्ये बुद्ध मत, बुद्ध तत्वज्ञान, श्रीलंकेत आहे. मग हे आपली भारतातली जी बुद्ध धर्मीयांची जी महत्वाची केंद्र आहेत तिच्या आधारे आपण या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकू का. तीच गोष्ट इस्लामबाबतही आहे. म्हणजे आज देशात 2ऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या आणि त्याचा वापर आपण आतापर्यंत असं आपण करतो की आपल्या इथल्या लोकांना आम्ही कशा प्रकारे तुर्किश लोकांचे ते आमचे पूर्वज आहेत, अरब लोक आमचे पूर्वज आहेत, त्याच्याऐवजी आपली ताकद आपण कशा प्रकारे हे करू शकू ते देखील ओळखणं महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी भारताने हे करायला सुरुवात केली. पण त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं असेल तर आपल्या सीमा सुरक्षित असणं आवश्यक आहे. आपली शस्त्रास्त्र जगात अत्याधुनिक असणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपल्याला कशाचा अभिमान असायचा की आमची विमानं रशियातनं येतात, आमच्या हे फ्रान्समधनं येतं, ती क्षेपणास्त्र आम्ही इस्रायलकडनं घेतली, ही चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी तुम्हाला स्वतः निर्माण करायला येणं आवश्यक असतं. खास करून भारताला हजारो वर्षांची शौर्याची आपल्याला परंपरा आहे. महाराष्ट्राला तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण जी एक रचना तयार केली, जे व्यापारी इथे व्यापार करायला येतात ते उद्या राज्य करू शकतील, ही तेव्हा आपल्याला जाणीव झाली होती आणि तेव्हा आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण कालांतराने आपण ते विसरलो आणि त्यामुळे मग आपण पारतंत्र्यामध्ये गेलो. आणि त्यामुळे आपली जी ताकद आहे, तुम्हाला माहिती आहे का पहिल्या आणि 2ऱ्या महायुद्धात किती भारतीय सैनिक लढले होते. पहिल्या महायुद्धात 10 लाख भारतीय सैनिक लढले होते, 2ऱ्या महायुद्धात 20 लाख भारतीय सैनिक लढले होते. आज जगाचा भूगोल अनेक ठिकाणी जो बदललेला आहे त्याच्या मागचं कारण भारतीय सैनिकांचा पराक्रम हे आहे. ते भारतीय सैनिकांनी जर हैफा या शहरामध्ये झालेली लढाई लढली नसती आणि जिंकली नसती तर कदाचित आज इस्रायल अशा प्रकारे स्वतंत्र तो झाला असता. पण अशा प्रकारचा त्याचा भूगोल असला की सांगता येत नाही. हे जे सगळे इराक आहे, इराण आहे, हे जे सगळे आहेत, इजिप्त आहे, युरोपातले अनेक देश आहेत, जपान आणि या म्यानमार वगैरे देश आहेत, तिथे लढलेले भारतीय सैनिक आहेत.
ब्रिटिशांच्या सैनिकांनी एवढेच भारतीय सैनिक लढले, पण दुर्दैवाने आपण काय केलं, आपण अहिंसेचं काही चूक अशातलाही नाहीये, पण ते अहिंसेचं तत्वज्ञान योग्य आहे हे करायला आपण आपल्या शौर्याचा इतिहास दाबून टाकला, आपण विसरून गेलो. दुसऱ्या महायुद्धात भारत जगातला दुसऱ्यात सगळ्यात मोठा, ज्याला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात, म्हणजे ज्याला शस्त्रास्त्र निर्मिती होणारा देश, कारण युरोप पूर्णपणे बेचिराग झाला होता, जपान बेचिराग झाला होता, अमेरिकेच्या खालोखाल दुसरी सगळ्यात मोठी शस्त्रास्त्र निर्मितीची केंद्र, संरक्षण केंद्र जगातलं कुठलं होतं तर ते भारत होता. पण आपण स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा म्हणून आपण ह्या सगळी आपली परंपरा आपण घालवून बसलो. खाजगी क्षेत्राला आपण संरक्षण क्षेत्रातनं दूर केलं, कारण त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार. आणि मग हे करत करत आपण साध्या गोष्टी, म्हणजे विमानं परदेशातनं आयात करतो ही गोष्ट ठीक आहे, पण सैनिकांचे युनिफॉर्म पण आपण परदेशातनं आयात करायला लागलो. लडाखमध्ये जे आपण बर्फामध्ये राहायला त्या राहुट्या बांधतात, टेंट बांधतात, ते टेंटही आपण आयात करायला लागलो. म्हणजे एवढ्या जर 140 कोटी लोकसंख्येचा देश जर एवढ्या साध्या गोष्टी तयार करू शकत नसेल, तर मग आपण आत्मनिर्भर होणार कसे. आणि सातत्याने अशा गोष्टी आयात करत राहिला आपल्याला अभिमान कसला, तर आम्ही सगळ्यात जास्त जगातले सगळ्यात मोठे शस्त्रास्त्रांचे आयातदार आहोत. आयातदारांना जगात किंमत नसते, निर्यातदारांना किंमत असते. आणि मग हे धोरण बदललं 2014 पासून, खास करून त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये. कारण जर तुम्ही स्वयंपूर्ण असाल, जर तुम्ही आत्मनिर्भर असाल, तरच जग तुमच्याकडे अभिमानाने बघू शकतं. आणि मग या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आणि त्याच्यातनं आत्मनिर्भर भारताचा आज सांगायला अभिमान वाटतो की गेल्या वर्षी आपण 20,000 कोटी रुपयांची शस्त्रास्त्र 2023 साली निर्यात केली. 2024 साली साधारणतः 25,000 कोटी रुपयांची शस्त्रास्त्र निर्यात केली. काय जण म्हणतील शस्त्रास्त्र निर्यात करणं याच्यात अभिमान कसला आहे, तुमच्या शस्त्रास्त्रांनी लोक एकमेकांचे जीव घेतात, पण जर तुम्ही शस्त्रास्त्र बनवलेले लोक तुमचा जीव घेतील त्याच्यापेक्षा या बाबतीत स्वयंपूर्ण असणं म्हणजे. म्हणून म्हटलं की हे सगळ्या याच्या गोष्टी, तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगायला ठीक आहेत, पण जेव्हा तुमचा शेजारी तुमच्या गळ्यावर सुरू ठेवतो तेव्हा तुम्ही जर ताकदवार नसाल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं स्थान निर्माण करू शकत नाही. आणि त्यामुळे संरक्षणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपण केल्या आणि त्याच्यात पुन्हा मी या विषयाकडे येणार आणि मग मी प्रश्नोत्तरामध्ये एवढी तुम्हाला ज्या ज्या प्रश्न असतील विचारा, मनमोकळेपणाने विचारा, काही लाजू नका, मी सगळ्यांची उत्तरं देईल तुम्हाला. पण त्या आत्ता जे पाकिस्तान विरुद्धचा जो संघर्ष झाला, या संघर्षामध्ये जी महत्वाची भूमिका बजावली, कशामुळे काय काय सगळ्यात मोठं हे राहिलं आत्ता जो गेल्या आठवड्यात जो ऑपरेशन सिंधूरच्या अंतर्गत झाला, किती सैनिक पाकिस्तानात गेले, किती पाकिस्तानी सैनिक भारतात आले, कोण सांगू शकेल? कोणतरी उत्तर दिलं? किती गेले आपले सैनिक पाकिस्तानात? कोणीच गेलं नाही. कोणतरी म्हणलं कोणीच गेलं नाही, पण आता ठीक आहे. पण याचं कारण म्हणजे आताचं जे युद्धतंत्र बदललेलं आहे त्याच्यात तुम्हाला मोठ्या संख्येने हजारो लाखो सैनिक तुम्हाला सीमा पार करून परदेशात पाठवायची गरज नाहीये. ते काम आज तुमचं तंत्रज्ञान करत आहे. त्यामुळे भारताने पण जो पाकिस्तानवर हल्ला केला, किती तळ उडवले आपण त्यांचे दहशतवाद्यांचे पहिल्या दिवशी 9 तळ उडवले ना. ते 9 तळ उडवले तेव्हा किती लोक मारले गेले? फक्त बघितले तुम्ही फोटो बघितले कसं एक भोग पडलेलं होतं ना बिल्डिंगच्या छतावर. असं काही होतं की सगळं गावच्या गाव उद्ध्वस्त केलं आहे सगळं, असं काही नाहीये. कारण त्याची गरज नाहीये. कारण आपलं लक्ष कोण आहे? दहशतवादी आहे. दहशतवाद्यांना मारायचं तर अख्खं शहर उद्ध्वस्त करायची गरज नाही. त्यामुळे आपण जी रॉकेट जी मिसाईल्स वापरली त्यांनी फक्त त्या इमारतीच्या छतांमध्ये ती आग घुसली आणि आग घुसल्यावरती त्यांनी आपलं काम केलं. मोठ्या संख्येने दहशतवादी, 100हून जास्त दहशतवादी मारले गेले. याचं कारण आजची जे युद्ध आहे ते तंत्रज्ञानाची, ज्याला प्रिसिजन म्हणतात, अचूकता आणि अधिकाधिक कार्यक्षमपणे युद्ध करायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला शत्रूची संपूर्ण माहिती पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जासूस, कोणतरी म्हणलं की आता त्याच्यासाठी तुम्हाला जासूस पाहिजे. आणि ते जासूस फक्त काही तिथे जाऊन राहणारे आणि तिथली माहिती काढणारे नाहीये, तर ते तुम्हाला सॅटेलाइटचे जे फोटो असतील त्याच्यावरनं शाळा कुठली आहे, मशीद कुठली आहे, घर कुठलं आहे, कुठे शस्त्रास्त्रांचा डेपो आहे, कुठे शेत आहे. जर सिंधू नदीचं पाणी अडवायचं म्हणजे असं नाही की नुसतं धरण बंद केलं की पाणी अडलं. कारण जर धरण बंद केलं तर आपल्याकडे पूर येईल मागे. आणि त्यामुळे पाणी अडवायचं तर कधी अडवायचं? म्हणजे पाकिस्तानची पिकं त्यांचा हंगाम आहे आणि त्यांना पाणी हवं आहे तेव्हा जर पाणी अडवलं तर त्याचं नुकसान जास्त आहे. पण त्याच्यासाठी त्यांचं क्रॉपिंग सीझनची माहिती पाहिजे. म्हणजे या सगळ्याची माहिती, जसं आज आपल्याला
तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकजण गुगल सर्च करतं, कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT वगैरे हे पण वापरतं. तशा प्रकारे आज युद्धाच्या मैदानावरही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर माहिती पाहिजे. त्याच्यासाठी उपग्रह आहेत, त्याच्यासाठी ड्रोन जाऊन टेहळणी करणार आहेत, त्याच्यासाठी समाज माध्यमांच्या माध्यमातून तिथे काय चालू आहे याची माहिती असणं, पाकिस्तानातलं राजकारण, त्याच्यामध्ये गट, त्याच्यामध्ये कोण कोणाच्या विरोधात आहेत, त्याच्याशी कोणाला हाताशी धरायचं, या प्रकारची सगळी माहिती असणं आणि ती यंत्रणा निर्माण करणं हे आज परराष्ट्र धोरणाचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. म्हणजे याच्यात फक्त काही परराष्ट्र धोरण म्हणजे त्या देशात जाऊन त्यांचं अँबॅसेडर म्हणून किंवा राजदूत म्हणून तिथे गाडीतून फिरणं असंही नाहीये. तुम्ही इथे बसूनही जे जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे देश आहेत त्यांच्या दृष्टीने तिथे कुठले विषय महत्त्वाचे आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तीच गोष्ट गेल्या 10 वर्षात आपण करायला सुरुवात केलेली आहे. आपण जी एक यंत्रणा उभारलेली आहे इंटिग्रेटेड एरियल डिफेन्स, म्हणजे पाकिस्ताननी सगळ्या प्रकारचे प्रयत्न यावेळेला करून बघितले. त्यांनी आपल्याकडे 300हून जास्त 300 ते 400 ड्रोन सोडले. नंतर त्यांनी मिसाईल्स दिल्लीपर्यंत सोडण्याचा फतेह म्हणून मिसाईल्स आहेत ती आपल्या विरुद्ध सोडली. आपले विमानतळ आणि त्यांच्या धावपट्ट्या त्या उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. पण या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना अपयश आलं. याचं कारण भारताने जी यंत्रणा उभी केली होती याच्यामध्ये परदेशातनं घेतलेली ही मिसाईल्स होती, त्याच्यामध्ये रशियाकडनं घेतलेली S-400 आहेत, त्याच्यामध्ये इस्रायल बरोबर आपण तयार केलेली बराक मिसाईल्स आहेत, त्याला आता आपण सॅम म्हणतो, त्याच्यामध्ये आकाश नावाची आपली बनवलेली मिसाईल्स आहेत. आणि याच्यामध्ये जे काही ड्रोन्स होते, कारण ड्रोन जे तुम्ही दिवाळीत फटाके लावता तो फटाक्यातलं रॉकेट उद्ध्वस्त करायला तुम्हाला 10 लाख रुपयाचं रॉकेटची गरज नाही आहे. असे जे ड्रोन्स आहेत ते आपल्या सैनिकांनी गोळ्या घालून पाडून टाकले. अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टींची आपण त्याची रचना केली. आणि मी हे तुम्हाला सांगतोय याचं कारण म्हणजे हे करणारे जे सैनिक, त्यांना सैनिकच म्हटलं पाहिजे, कारण ते जरी हातात बंदुका घेऊन करत नसले तरी कीबोर्डवर आणि CCTV त्याच्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. कारण बरेच असं म्हटलं होतं की पुरुष फक्त नाकासमोर बघून सरळ रेषेत चालू शकतो, एका वेळेला 4 गोष्टी त्याला करता येत नाहीत. ते महिलांची ती शक्ती असते की एका वेळेला 4 गोष्टी वेगवेगळ्या आपण करू शकतो. आणि तेव्हा हे आधुनिक युद्धतंत्र आहे, त्याच्यात तुम्हाला एकाच वेळेला समुद्रावरही लक्ष ठेवायचं आहे, आकाशावरही लक्ष ठेवायचं आहे, सीमा कोण पार करतं याच्यावरही लक्ष ठेवायचं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचं तुम्हाला सगळ्या गोष्टींचं भान असणं आवश्यक असतं तेव्हा अशा गोष्टींमध्ये हे जे आपण इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभं केलं आहे त्याच्यामध्ये महिला सैनिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. आणि तीच गोष्ट भारताची भूमिका जगात मांडताना कोण होतं आपल्या लष्कराच्या प्रतिनिधी, आता पत्रकार परिषदेत कोण दोघे होत्या, सोफिया कुरेशी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर. आणि ते महत्त्वाचं आहे, कर्नल आणि विंग कमांडर तेही महत्त्वाचं आहे, नुसतं नाव महत्त्वाचं नाही, टायटल पण महत्त्वाचं आहे. तर भारताची भूमिका मांडणाऱ्यांच्यातही त्यांचं स्थान होतं. आज सुषमाजी नाहीये पण सुषमा स्वराज देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांचं स्थान महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप महत्त्वाची संधी याच्यामध्ये आहे. आजचं जग आहे हे खूप विचित्र आहे, कारण फक्त भारत पाकिस्तान युद्ध होतंय नाही, इस्रायल आणि गाझा पट्टी हमास विरुद्ध युद्ध सुरू आहे, युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज काहीतरी उठतात आणि नवीन काहीतरी ट्विट करतात, सगळं जग त्याच्यामुळे शेअर मार्केट वाढतं पडतं, जगातले उद्योग कुठल्या देशाविरुद्ध 150% कर लावतात, कुठे 30% कर लावतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये का महत्त्वाचं आहे, कारण भारतीय जवळपास 3 लाखहून जास्त भारतीय विद्यार्थी दरवर्षी शिकायला परदेशात जातात. $10 अब्ज पेक्षा जास्त पैसा आपण आपल्याच मुलांच्या शिक्षणावर परदेशात खर्च करतो. पर्यटक जातात, भारतीय लोक रोजगार तिथे नोकरीवर आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एक देश म्हणून तसं आपल्या देशांतर्गत काय चालू आहे ते जसं कळणं महत्त्वाचं आहे, तसं देशाबाहेर काय चालू आहे, भारतीयांबाबत काय चालू आहे आणि त्या देशामध्ये कुठल्या प्रकारचा संघर्ष आहे हे आता शेवटचं उदाहरण देतो आणि मी थांबतो, मग प्रश्नोत्तर घेऊया. आपल्याला आठवतंय भारताचं एक विमान हायजॅक केलं होतं, नेपाळहून जाणारं. कोणी हायजॅक केलं होतं? 1999 सालची गोष्ट आहे. त्यावेळी काही जणांचा जन्मही, बऱ्याच जणांचा जन्मही झाला नसेल. पाकिस्तानने हायजॅक केलं होतं आणि ते विमान कुठे नेलं होतं? कंदाहारला नेलं होतं, अफगाणिस्तानमध्ये. आणि तेव्हा कोणी मदत केली होती त्यांच्यासाठी? तालिबाननी मदत केली होती, कारण तालिबान तेव्हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून पाकिस्तानच्या बाजूने उभं होतं. आणि भारतीय विमान आणि आपल्याला 3 अतिरेकी मौलाना मसूद अझहर वगैरे हे सोडावे लागले. आणि ते सोडवण्यात तेव्हा तालिबाननी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काल का परवाची गोष्ट आहे, आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आणि हे जेव्हा भारत पाकिस्तान संघर्ष झाला तेव्हा पहलगामला हल्ला झाला तेव्हा तालिबान सरकारने जे दहशतवाद्यांचं सरकार होतं एकेकाळी त्या तालिबान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला. नंतर मग जेव्हा भारताने पाकिस्तान मधल्या वेगवेगळ्या हवाई तळांवर हल्ले केले तेव्हा पाकिस्ताननी बातमी पसरवली की भारताने अफगाणिस्तानातही हल्ले केले. तेव्हा अफगाणिस्तानने लगेच त्याची प्रतिक्रिया दिली की आमच्या इथे काय हल्ले झाले, तुमच्या इथे हल्ले झाले, तुम्ही तुमचं बघा. आणि आता जो सिंधू करार आपण रद्द केला, सिंधू म्हणजे 3 नद्या आहेत, सिंधू, चिनाब आणि झेलम. पण तशाच प्रकारे अनेक नद्या, काबूल नदी आहे आणि अन्य नद्या हिंदुकुश पर्वतातून म्हणजे अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये येतात. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान विचार करते की त्या नद्यांचं पाणी अडवायचं आणि त्यांना भारत मदत करणार पाणी, म्हणजे पाकिस्तानची कोंडी होणारी फक्त या 3 नद्यांपुरती नाही, तिकडनंही कोंडी करायचा प्रयत्न आहे. आणि हे करायला तुम्हाला त्याच तालिबानशी संबंध ठेवायचे ज्या तालिबाननी तुमचे विमान हायजॅक करताना भूमिका बजावली होती. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सरकार बदललं आणि भारत तिथे मदत करत होता तेव्हा तालिबान त्या सरकारविरुद्ध लढत होतो आणि भारतीय दूतावासावर 2 बॉम्ब हल्ले तालिबानने केले होते. हे 2001 ते 2021च्या काळातले. पण आज तालिबान तिथे सत्तेत आहे आणि त्यांचा संघर्ष पाकिस्तानशी आणि आपला संघर्ष पाकिस्तानशी असल्यामुळे आपले तालिबानशी अगदी मैत्रीने म्हणता येणार पण आपले संबंध आहेत. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो. एकच गोष्ट असते, केवळ तुमचे नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्राचे हितसंबंध एवढं महत्वाचं असतं. आणि राष्ट्राचे हितसंबंध काय आहेत हे कळायला देशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि शेजारच्या देशांची, बाहेरच्या जगाची समजणं आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा जे आपल्यातले शाळेत आहेत, कॉलेजात आहेत आणि ज्यांना करिअर करायचं आहे त्यांना या बाकीच्या सगळ्या संधी बरोबरच आंतरराष्ट्रीय संबंध, मी राजकारण म्हणणार नाही कारण फक्त राजकारण नाही, व्यापार आहे, खेळ आहे, क्रीडा, संस्कृती सगळं आहे, पण जे काही कराल त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे असणं आवश्यक आहे. कारण जगामध्ये आपली ताकद 140 कोटी लोकसंख्येची, 6वा माणूस प्रत्येक भारतीय आहे. आपला आवाज एवढा मोठा घुमला पाहिजे, नाही तर मग आपला उपयोग काय. आणि तो आवाज घुमवायचा असेल तर फक्त हे पंतप्रधानांचं, परराष्ट्र मंत्र्यांचं किंवा राजदूतांचं काम नाही आहे, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. धन्यवाद. प्रश्न असतील तर जरूर विचारा.